देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेत्यांच्या आजही गाठीभेटी वाढलेल्या आहेत। काल देखील फडणवीसांच्या भेटीसाठी महाराष्ट्रातून अनेक नेते दाखल झालेले होते आणि आज देखील देवेंद्र फडणवीसांच्या घरी आता भेटीची वर्दळ पाहायला मिळते। शिवसेनेचे नेते सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेत, तर उदय सामंत सागर निवासस्थानी दाखल झालेले आहेत। शपथविधीच्या पार्श्वभूमीवर आता उदय सामंत सागर निवासस्थानी दाखल झाल्याचं कळतंय। तर आता या नेत्यांमध्ये कशा पद्धतीची महत्त्वाची चर्चा होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आजही नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला पाहायला मिळतोय। चेतन ननावणे आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडनं या भेटीगाठींच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया। चेतन, अगदी कालच्या प्रमाणेच देवेंद्र फडणवीसांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आजही महत्त्वाचे नेते पोहोचतात। सागर बंगल्यावर सध्या बैठकांचा चर्चांचा सिलसिला सुरू आहे। निश्चितच शुभम, आपण आता आहोत ते सागर निवासस्थानाबाहेर आणि उदय सामंतच नव्हे तर वेगवेगळे राज्यभरातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्यांची लगबग या ठिकाणी आपल्याला सागर निवासस्थानी पाहायला मिळते। आता आपण दाखवू शकतो की कशा प्रकारे रीग लागलेली आहे अक्षरशः गेल्या 2 ते 3 दिवसांपासून। आणि उद्या एकंदरीत भाजपच्या आमदारांची बैठक आहे ती विधिमंडळातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडणार आहे, ज्यामध्ये गटनेता निवड केली जाईल। त्यामुळे घडामोडींना ज्या प्रकारे वेग आलेला आहे, दुसरीकडे शपथविधीची पाहणी करण्यासाठी भाजपसहित महायुतीचे नेतेही आझाद मैदानात पोहोचलेले होते। आता निमंत्रणाची यादीही तयार करण्याचं काम भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। आणि म्हणूनच आता एकंदरीत 2 दिवसामध्ये येऊ घातलेल्या शपथविधीला अवघे 48 तास शिल्लक राहिले असताना सागर या ठिकाणी मात्र लगबग दिसून येते। शुभम, अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या भेटीगाठींच्या संदर्भात तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।